नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 32 इंच साईजचं कटोरीचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे हे शिकलो होतो. याच्यामध्ये आपण पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे, त्यानंतर अस्तर कसं कटिंग करायचं आणि मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं हे सर्व काही शिकलेलो आहोत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नाहीये तर नक्की बघायचा आहे. आपला मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्याच 32 इंच साईजचं कटोरीचं ब्लाऊज आहे त्याचं स्टिचिंग कसं करायचं आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या आहे इथे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. आणि अजून एक मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा, म्हणजे त्यांना पण या गोष्टीचं बेनिफिट होणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर बघा, काल जे कटिंग केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं तेच हे ब्लाऊज आहे. आता सगळ्यात अगोदर तर याला आपल्याला अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. हे कटोरीचं ब्लाऊज आहे. आता इथे एक एक पार्ट आपण जोडून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी इथे कटोरी घेतलेली आहे. आणि बघा, कधी पण जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्हाला कटोरी ही अशी समोरासमोर ठेवूनच मग सगळ्या गोष्टी करायच्या असतात. नाही तर मग काय होतं, एकाच साईडचा पार्ट आपला होऊन जातो. इथे मी काय करत आहे, पूर्ण कटोरीला जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे अस्तरला जोडून घेत आहे. अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, मध्ये बिलकुलही घोळ नाही आला पाहिजे. आता हे जे ब्लाऊज पीस आहे हे एकदम सैल असं आहे बघा, असं कॉटनचं नाही आहे. तर त्याच्यामुळे इथे घोळ येण्याची दाट शक्यता असते. तर त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला अगोदर कपडा करून घ्यायचा आहे. याला तुम्ही पिन लावून घेतली तरी पण चालणार आहे. आणि बघा, आता इथे मी हलक्या हलक्या हाताने अशी शिलाई मारत आहे आणि दोन्ही पण कटोरीला मी शिलाई मारून घेतली आहे. त्याच्यानंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे कटोरीचा तो आपण कट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर दुसरा पार्ट घेतलेला आहे मी इथे, याला म्हटलं जातं साईड पीस. तो पण सेम अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि याला पण आपण शिलाई मारून घेणार आहोत. शिलाई मारत असताना एक गोष्टीची लक्षात ठेवायची आहे की मध्ये बिलकुल घोळ नाही आला पाहिजे जेव्हा आपण अस्तर जोडत असतो. ठीक आहे. आता इथे मी दोन्ही पण पार्ट जे आहे ते सोबतच जोडून घेत आहे. म्हणजे दोन्ही पण पार्ट मी समोरासमोर ठेवले होते आणि मग मी इथे जोडून घेत आहे. कारण की काय होतं ना, मी कटोरीचं पण तसंच केलं होतं. समोरासमोर अगोदर कटोरी ठेवली आणि मग त्याच्यानंतर त्याला अस्तर जे आहे म्हणजे जो कपडा आहे तो ठेवून घेतला आणि मग ते जोडून घेतले. आता तसंच हे पण मी समोरासमोर ठेवले आणि मग मी इथे आता जोडून घेत आहे. हे जोडून झाल्यानंतर आता आपण घेणार आहोत क्रॉसपट्टी. खालची जी क्रॉसपट्टी आहे ती मी इथे घेतलेली आहे. इथे सिंगलच क्रॉसपट्टी निघालेली होती. तर जो भाग आपण दुमडून घेतलेला आहे तो कट करून घेऊया. आणि ते बघा, आपल्याला असं ठेवायचं आहे. जो काही भाग आहे तो समोरासमोरच ठेवायचा आहे, जो मोठा भाग येतो तो. आणि मग त्याच्यावरती आपल्याला अशी जी अस्तरची कटिंग केलेली होती क्रॉसपट्टी ती ठेवून घेतलेली आहे. मेन फॅब्रिक मी सीधं बाजू ठेवली आहे आणि मग त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. आणि आता याला मी काय करणार आहे, खालच्या साईडने अगोदर शिलाई मारून घेणार आहे. खालच्या साईडने शिलाई मारल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून झाल्यानंतर याला इथे दापटीप मारून घ्यायची आहे. आणि दापटीप मारून झाल्यानंतर याला अजून एक खालून असं फोल्ड करून एक शिलाई मारून घेत आहे मी. बघा, ही शिलाई मारल्यानंतर याला चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची असते. तसं बघायला गेलं तर कटोरी ब्लाऊज हे बऱ्यापैकी गुंतागुंतीचं असतं, परंतु मी तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सावकाशपणे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, बिलकुलही स्किप नाही करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसणार आहे, समजणार आहेत. आता बघा, जे आपण पेपर पॅटर्न काढलेलं होतं त्याच्यावरती जो काही टक्स घेतलेला होता ना तोच इथे मी मार्क केलेला होता आणि त्याच्यावरच मी इथे डार्क अशी रेषा आखून घेतली आहे. आणि मग मी इथे टक्स जो आहे तो घेऊन घेत आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलेला नाही आहे, ज्यामध्ये मी मेजरमेंट पण कसं घ्यायचं आहे ते सांगितलेलं आहे, पॅटर्न कसं काढायचं आहे ते सांगितलं आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण हे ब्लाऊज जे आहे ते कटिंग केलेलं आहे. आता इथे हे झालेलं आहे आपलं. आता याला आपल्याला साईड पीस लावून घ्यायचं आहे.
नेहमी साईड पीस लावत असताना आपल्याला गळ्याच्या बाजूनेच साईड पीस लावायचा असतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग ते कोणत्याही साईजचं ब्लाऊज शिवा तुम्ही. तर बघा आता इथे एक पार्ट मी जोडून घेतला, त्यानंतर मी इथे दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि याला पण मी इथे जोडून घेत आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. प्रत्येक ब्लाऊजला अर्धा इंचच शिलाई मार्जिन आली पाहिजे, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता हे झाल्यानंतर आता बघा इथे मी काय केलं आहे, डबल टिप मारून घेणार आहे. डबल टिप मारल्यानंतर कटोरीची जी बाजू आहे ना त्याच्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. जेव्हा पण आपण कटोरी शिवणार आहोत किंवा कटोरी जोडणार आहोत तर त्याला आपल्याला दाब शिलाई देणं गरजेचं आहे आणि ही दाब शिलाई आपल्याला कटोरीच्या बाजूने द्यायची आहे. तर बघा आता इथे माझं डबल टिप मारून झाली आणि कटोरीवर मी इथे दाब शिलाई देत आहे आणि बिलकुल फिनिशिंगसोबत माझं हे पुढचं जे फ्रंट पार्टचं जे काम आहे ते चालू आहे. आता हे झाल्यानंतर याला मी खाली क्रॉसपट्टी लावून घेणार आहे. तो ऑलरेडी आपण क्रॉसपट्टी जी होती ती तयार केली होती ती घेऊयात. इथे जो टक्स आहे त्याला थोडंसं मी कट मारून घेते आणि आता आपण क्रॉसपट्टी घेऊया. तर बघा इथे क्रॉसपट्टी घेत असताना काय करायचं आहे, दोन्ही बाजूचे जे क्रॉसपट्टी आहेत ते आपल्याला ओळखू येणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर. तर म्हणजे जोडतानाच ती गोष्ट आपल्याला करायची आहे, म्हणजे आपला जो गोंधळ आहे तो बिलकुल होणार नाही आहे. जी क्रॉसपट्टी मी ऑलरेडी जोडली होती त्याचा पण एक्स्ट्रा पार्ट मी इथे कट करून घेतला आणि आता इथे मी क्रॉसपट्टी लावून घेत आहे. जो मोठा पार्ट आहे आपला क्रॉसपट्टीचा तो आपला पुढच्या बाजूला येणार आहे, गळ्याच्या बाजूला, आणि बाकीचा जो छोटा पार्ट आहे तो आपला फिटिंगच्या बाजूला येणार आहे. तर अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टी लावून घेतली आहे. डबल शिलाई याच्यावरती मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जी काही आपली क्रॉसपट्टी आहे त्याच्यावरच आपली दाब शिलाई आली पाहिजे, तर त्याच्यामुळे त्याच्यावरच आपण इथे दाब शिलाई घेणार आहोत. तर बघा इथे हे झालं आहे माझं. ही दाब शिलाई पण माझी मारून झाली. एक्स्ट्रा जे काही कपडे असतील ना ते मी इथे कट करून टाकते. आता काय करणार आहे मी, आता इथे मी घेतलेली आहे स्लीव्ज आणि आता स्लीव्जला पण आपल्याला जॉईंट द्यायची गरज आहे. कटिंग जेव्हा आपण केलं होतं तेव्हा स्लीव्जला पण आपल्याला जॉईंट आलेला होता. तर आता मी ते अगोदर स्लीव्ज पूर्ण जॉईंट करून घेत आहे अस्तरला आणि मग त्याच्यानंतर वरचा जो काही उरलेला कपडा राहणार आहे ते मी ते जॉईंट देणार आहे. तर इथे एक स्लीव्ज मी ऑलरेडी जॉईंट करून घेतली आणि ही दुसरी स्लीव्ज मी घेतलेली आहे बघा. तिला एकाच साईडने आपण जॉईंट देणार आहोत, म्हणजे आपला जो कपडा आहे तो परफेक्टली इथे बसलेला आहे आणि एकाच साईडने त्याला जॉईंट देण्याची गरज आहे. आता इथे झालेलं आहे आपलं हे पण, आणि जो उरलेला कपडा आहे तो छोटासा तुकडा घेऊयात आणि तो इथे आपण जॉईंट करून घेऊयात. दोन्ही बाजूला मी इथे जॉईंट करून घेणार आहे आणि दोन्ही पण स्लीव्जला मी इथे व्यवस्थित असं आहे बघा कपडा मी घेतलेला आहे उरलेला आणि तो असा मी जॉईंट करत आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा पण आपण कपडा जॉईंट करतो ना तेव्हा आपल्याला त्याच्यावरती दाब शिलाई देणं पण गरजेचं आहे. दाब शिलाई दिल्यानंतर जो कपडा आहे तो एकदम परफेक्टली तिथं बसतो आणि उसवत पण नाही. आता एका बाजूचा जो जॉईंट होता तो माझा दिला गेला आहे. आता दुसरी जी स्लीव्ज आहे ती घेऊयात आणि तिला पण दोन्ही बाजूला इथे जॉईंट देऊन घेऊयात आणि दाब शिलाई पण द्यायची आहे यालाच. मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचा ॲप आहे दीप्स कोचिंग. गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही सर्च करू शकताय. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, चेक करून घ्यायचं आहे आणि ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲपमध्ये तुम्हाला भरपूर सारे असे कोर्सेस मिळून जाणार आहे. बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीचे आपले कोर्सेस असतात, कारण की माझी अशी इच्छा आहे की ज्या काही गोष्टी मला येत आहेत त्या माझ्या इतर मैत्रिणींनी पण शिकल्या पाहिजेत. तर त्याच्याचमुळे तुम्हाला हे जे कोर्सेस आहे बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जे कोर्सेस आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता. दोन्ही पण स्लीव्ज माझ्या इथे रेडी झालेल्या आहेत. आता मी इथे घेतलेला आहे पुढचा पार्ट आणि पुढच्या पार्टला मला इथे जी काजबटन पट्टी आहे ती लावायची आहे. काजबटन पट्टी पण दोन्ही बाजूला मी इथे लावून घेणार आहे. काजबटन पट्टी नेमकी कशी लावायची आहे याचा सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केला आहे आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही तो चेक नसेल केला तर नक्की चेक करायचा आहे. इथे मी आय पट्टी लावली आहे
याला बटनपट्टी म्हटलं जातं आणि ही आपली आय पट्टी असते. म्हणजे हुक लावायसाठी जे आपण व्ही बनवतो किंवा आय बनवतो ते आपण ह्या पट्टीवरती लावणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा पार्ट घेऊया. दुसऱ्या पार्टला मी हुक पट्टी लावणार आहे, जी की आपली वरून येणार आहे आणि खाली आपण फोल्ड करणार आहोत. याची एकदम छान अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, नक्की तुम्ही चेक करू शकताय. तर बघा मैत्रिणींनो, इतरही आपले भरपूर सारे व्हिडिओज आहे आपल्या चॅनलवरती, ते पण तुम्ही नक्की चेक करायचे आहेत. आपल्या इन्स्टा आय डीला तर नक्की फॉलो करायचं आहे, त्याची पण लिंक मी शेअर केलेली आहे आपल्या चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे, सॉरी, जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे मी त्याची पण लिंक जी आहे ती शेअर केली आहे इन्स्टा आय डीची. आता आपण गळपट्टी तयार करत आहोत. गळपट्टीसाठी मी अशी छोटीशी पट्टी रेडी केलेली आहे आणि ती मी इथे लावणार आहे. आपल्याला इथे पायपिंग वगैरे नाही करायची आहे, सिंपल अशी पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी लावण्या अगोदर गळा जो आहे तो चेक करणं फार गरजेचं आहे. गळ्याला म्हणजे खालीवरती नाही झाला पाहिजे आपला गळा, म्हणून तो आपल्याला चेक करायचा असतो. आणि इथे आपलं कमी जास्त पण नाही व्हायला पाहिजे आणि गळ्याचा जो शेप आहे ना तो अगदी मस्त गोल राऊंडमध्ये आला पाहिजे. ठीक आहे, तर बघा इथे माझी क्रॉसपट्टी पण एकदम इक्वल आहे आणि इथे थोडासा हलकासा एक्स्ट्रा झालेला आहे, तो मी इथे कट करून घेते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याला पट्टी लावून घ्यायची आहे. आपण इथे पायपिंग नाही करत आहोत. जी पट्टी आहे ती फक्त वरच्या साईडने लावून घेणार आहोत, त्याला नॉच मारणार आहोत आणि मग त्याला खाली फोल्ड करून देणार आहोत. तर चला घेऊयात आता पट्टी तयार करायला. पुन्हा एकदा मी इथे चेक करून घेतलं आहे बघा. हे चेक करणं फार गरजेचं आहे, नाही तर जेव्हा आपण हुक लावणार तेव्हा ते खाली होऊन जातं. तर बघा आता इथे मी पट्टी लावत आहे. दोन्ही पार्ट मी सोबतच करणार आहे. दोन्ही पार्ट तुम्हाला पण सोबतच करायचे आहे, म्हणजे तुमचा बिलकुलही घोळ होणार नाही. डावा कोणता उजवा कोणता हा बऱ्याचशा महिलांचा घोळ होतो. तर जर तुम्ही दोन्ही पार्ट सोबतच केले तर तुमचा घोळ होणार नाही. तर इथे मी घेतलेली आहे पट्टी लावून, याला मी कट मारते बघा. याला नॉच म्हटलं जातं. याला मी कट मारून घेते. याच्यावरती दाब शिलाई घेणार आहे मी. दाब शिलाई याच्यावरती घेतल्यानंतर याला खाली फोल्ड करून घेणार आहे. जवळपास आपलं ब्लाऊज जे आहे ते रेडीच होत आलेलं आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये आपलं ब्लाऊज कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, आता इथे मी पाठीचा जो पार्ट आहे तो पण घेणार आहे. पाठीचा पार्ट जो आहे तो मी तयार केलेला आहे ऑलरेडी आणि त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आपल्या नवीन चॅनलवरती. नवीन आपलं चॅनल आहे अजून एक, दीप्स बुटीक अँड ब्युटी केअर नावाचं आपलं चॅनल आहे. त्याच्यावरती पण तुम्ही नक्की जायचं आहे आणि तिथे पण मला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. तिथे आपले सर्व काही डिझायनर ब्लाऊज जे आहे त्याचे गळे तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते पण चॅनल जे आहे आपलं ते पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चॅनलचं नाव आहे दीप्स बुटीक अँड ब्युटी केअर. आता बघा इथे पाठीचा पार्ट माझा रेडी झालेला होता. इथे मी काय करणार आहे, फक्त पुढचा पार्ट ठेवणार आहे आणि याला जी याला जी शिलाई आहे ती डबल मारून घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूने पाऊण इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला सेम मी अशाच पद्धतीने करून घेत आहे. आणि हे करून झाल्यानंतर आपण स्लीव्ज अटॅच करणार आहोत, फिटिंग करणार आहोत आणि ब्लाऊज रेडी होईल. तर शोल्डर आपलं झालेलं आहे इथे जॉईन. आता स्लीव्ज जेव्हा आपण जॉईन करणार ना त्याच्या अगोदर आपल्याला ही गोष्ट नक्की करायची आहे मैत्रिणींनो. चेक करायचं आहे आपलं शोल्डर कसं आहे, किती इंचाचं आहे, कुठे आहे, दोन्ही पण सेम आहे की नाही, हे सगळं चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कुठे कमी जास्त असेल तर ते कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता बघा इथे मी जेव्हा पण मला बाही लावायची आहे ना तेव्हा हा जो मुंडा आहे ना असा मी चेक करत असते. हा मुंडा पण चेक करणं गरजेचं आहे, म्हणजे आपली काखेखालची जी टीप आहे ना ती आपली इक्वल येते, एकसारखी येते. आता हे झाल्यानंतर मी इथे घेतलेले आहे बाहीला मी अशा पद्धतीने मच्छा आकार देऊन घेतलेला आहे. ओपन करूयात. अगोदर गळा जो आहे तो व्यवस्थित कट करूयात. अगोदर आपल्याला जी बाहीचा जो आकार आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथे जो मच्छा आकार आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे स्लीव्ज जी आहे ती अटॅच करून घेणार आहोत. नेहमी स्लीव्ज अटॅच करत असताना मध्य सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे. घोळ बिलकुल पडू द्यायचा नाही आहे. ना स्लीव्जला घोळ पडला पाहिजे ना आपल्या मेन फॅब्रिकला घोळ पडला पाहिजे. तर बघा इथे माझं हे झालेलं आहे कंप्लीट. मी एकदम छान सुंदर पद्धतीने हे कंप्लीट करून घेतलं आहे.
आता हे झाल्यानंतर मी काय करणार आहे, दुसरी पण स्लीव जी आहे ती पण जॉईन करून घेणार आहे आणि लगेच मी फिटिंगच्या टिपा मारून घेणार आहे. अगदी डिटेलमध्ये जर का तुम्हाला स्लीव्स कशी जोडायची आहे आणि फिटिंग कशी करायची आहे हे जर का डिटेल शिकायचं असेल तर कमेंटमध्ये मला सांगायचं आहे, म्हणजे येणाऱ्या आपल्या व्हिडिओजमध्ये हा टॉपिक आपला घेतला जाईल. ओके. आता इथे माझी स्लीव जी आहे ती पण अटॅच करून झालेली आहे आणि लगेच मी इथे फिटिंगला सुरुवात करणार आहे. तर बघा इथे हे झालं. आता आपण फिटिंगला सुरुवात केली आहे. बघा हे जर तुम्हाला डिटेल शिकायचं असेल तर नक्की मला कमेंट करा मैत्रिणींनो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आता आवडलाच असेल, कारण की खूप मजेशीर आणि तुम्हाला हेल्पफुल असा व्हिडिओ झालेला आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस शिकायचे असतील तर आमचं ॲप आहे ते नक्की तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲपमधून तुम्ही कोणताही कोर्स जो आहे तो स्वतः जॉईन करू शकताय पेमेंट करून. ओके. पेमेंट फक्त तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी असं असणार आहे. तर त्याच्यामुळे नक्की ॲप डाउनलोड करा आणि नक्की आपले क्लासेस जॉईन करा. तर बघा इथे माझी ही फिटिंग झाली आहे. तुमच्याशी बोलता बोलता दोन्ही पण बाजूला मी 3-3 शिलाई मारून घेतलेली आहे आणि नंतर कमरघेर मोजून घेतलेला आहे. दंडघेर आपण ऑलरेडी मोजलेलं होतं. यानंतर आपलं शेवटचं काम राहतं ते म्हणजे व्ही बनवणं. ब्लाऊजला व्ही बनवणं पण गरजेचं आहे. हाताने बनवण्यापेक्षा आपण इथे मशीनवर बनवणार आहोत. तर बघा इथे मी मशीनवरती व्ही कशा पद्धतीने बनवत आहे. अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही मशीन चालवायची आहे व्ही बनवत असताना. आणि जी ब्लाऊजची फिनिशिंग आहे ना ती अजून छान येण्यासाठी याला आपल्याला प्रेस पण करून घ्यायची आहे, म्हणजे आपली ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ना ती एकदम व्यवस्थित दिसणार आहे. तर बघा आता इथे आपलं हे जे ब्लाऊज आहे ते कंप्लीट झालेलं आहे. संपूर्ण ब्लाऊज मी इथे कंप्लीट करून घेतलेलं आहे. जे काही धागे असतील एक्स्ट्रा वगैरे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला फायनल लुक पण दाखवते आपल्या ब्लाऊजचा कसा झाला आहे ते. तर बघा हे अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊज रेडी झालं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं आहे. कटोरी ब्लाऊजची संपूर्ण सिरीज मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. म्हणजे 32 इंच साईजचे जे ब्लाऊज होतं त्याची मी तुम्हाला पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे ते शिकवलं, त्याच्यानंतर कटिंग कसं करायचं आहे हे शिकवलं आणि आता आज आपण बघितलं आहे की याचं स्टिचिंग कसं करायचं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल, बरोबर की नाही. अशाच पद्धतीने तुम्हाला पण तुमचं स्वतःचं ब्लाऊज जे आहे ते कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे. मेथड हीच वापरायची आहे. तुमचं जे काही मेजरमेंट असेल ते मेजरमेंट तुम्हाला तिथे ऍड करायचं आहे फक्त. ओके. आणि मैत्रिणींनो, येणारे आपले जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याच्यामध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजची सिरीज घेऊन येत आहोत. 28 ते 50 छातीपर्यंतचे 4 टक्सचे जे ब्लाऊज आहे त्याचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे हे शिकणार आहोत. ऑलरेडी आपले पेपर पॅटर्न त्याच्यामध्ये कटोरीचे झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण शिकलो आता मागच्या आठवड्यामध्ये जे की प्रिन्सेस कटचे पेपर पॅटर्न होते, संपूर्ण आपण बघितलेले आहेत 28 ते 50 छातीपर्यंतचे. अजूनही जर तुम्ही ते बघितले नसतील व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलवरती तुम्ही चेक करू शकताय. आता पुढच्या व्हिडिओपासून आपण बघणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला 4 टक्सचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे 28 इंच पासून ते 50 इंच छातीपर्यंतचे. ओके. तर पुढचे व्हिडिओ बघायला सुद्धा बिलकुल स्किप नका करू मैत्रिणींनो. आणि पुढचे व्हिडिओ तुमचे जर का स्किप होऊ नये असं जर वाटत असेल तर आता जर का तुम्ही चॅनलवरती आता नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्या, कारण की ते बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे जे काही नवीन व्हिडिओ येतात ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल, म्हणजे तुमचा व्हिडिओ जो आहे तो स्किप होणार नाही. ओके. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही 100 डे चॅलेंज पण आपला आहे आपल्या चॅनलवरती, रोज रात्री 9 वाजता याचे व्हिडिओज येत असतात. ते पण जर तुम्ही अजूनही जॉईन नसेल केलं तर ते पण नक्की जॉईन करायचं आहे. रोज रात्री 9 वाजता आपले 100 डे चॅलेंज जे व्हिडिओज आहेत ते ह्याच चॅनलवरती येतात. ओके. तर ते पण तुम्हाला बघायचे आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक पूर्ण फॅशन डिझायनर आपण कसं बनवू शकतोय हे फॅशन डिझायनरचं संपूर्ण तुम्हाला कटिंग स्टिचिंग सर्व काही डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. ओके. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.